नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। जलसंपदा विभाग म्हणजेच WRD कडून 2023 मध्ये सरळ सेवे संदर्भातली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं पद ते म्हणजे दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक। तर यांच्यासाठीची नवीन सुधारित आपल्याला प्रतीक्षा यादी जी आहे तर ती पाहायला मिळते। तरी कुठल्या विभागाची, कुठल्या परिमंडळाची प्रतीक्षा यादी ते पाहणार आहोत। यासोबतच बाकीच्या प्रतीक्षा यादींचं नेमकं काय चालू आहे तर ते पण जे आहेत तर त्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, आगामी सर्व सरळ सेवेसाठी जसं की तलाठी असेल, नगर परिषद असेल, या सर्वांसाठी आपण एक उपयुक्त अशी सर्वसमावेशक बॅच लॉन्च केली। जे कोणी नवीन उमेदवार तयारी करत असेल तर ते या बॅचच्या माध्यमातून त्यांची परिपूर्ण तयारी करू शकतात। ही बॅच लाईव्ह स्वरूपाची आहे, म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं पाहिजे। बघा, 1/8/2025 रोजी ऑलरेडी आपली ही जी WRD ची वेटिंग लिस्ट आहे तर तिला 6 महिन्याचे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। 1 तारखेला 1 ऑगस्टला देण्यात आलं, परंतु तुम्ही जर पाहिलं असेल खूप सारे परिमंडळांनी पाहिजे असेल सुधारित अद्ययावत निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावलेलीच नाही। पाहायला गेलं तर खूप सारे जे उमेदवार आहेत मित्रांनो ते ऑलरेडी MPSC मध्ये सिलेक्ट झालेले आहेत। काही PSI STI झाले, काही टॅग झाले, इवन दो काही लिपिकच झाले, परंतु ते जवळच्या विभागात झाले म्हणून त्यांनी जलसंपदा विभाग सोडून दिलं। म्हणून जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक असेल किंवा CA च्या जागा असतील तर त्या देखील बऱ्याच प्रमाणात रिक्त आहेत। पण त्यांचं जे आहे ना मित्रांनो, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता तर निवड यादी लावत नाही आणि निवड यादीमधनं जे निवड झाले, जे सोडून गेले, जे राजीनामा देऊन गेले, त्यांच्या जागी नवीन मुलं जे आहेत तर ते भरत नाही। तर असे काही प्रॉब्लेम येतच आहेत त्यांचे। आणि त्यातच आहे ही एक निवड यादी जी आहे प्रतीक्षा यादी आलेली आहे, ही एक महत्त्वाची। आणि यांना कागदपत्र पडताळणीसाठी जे आहेत तर ते बोलवण्यात आलेले आहे। याच्यामध्ये फक्त हे दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या तीनच याच्यासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनाच बोलवण्यात आलेले आहे। तेही 14 आणि 15 नोव्हेंबर हे 2 तारखा दिलेल्या आहेत। या 2 तारखेला तुम्हाला यायचंय आणि तुम्हाला तिथं विद्यार्थ्यांची यादी वगैरे सगळ्या काही गोष्टी येतील। बघा, 1 ते 90 क्रमांकावाले जे असतील त्यांनी 14 तारखेला सकाळी 11 वाजता यायचे आणि 91 ते 142 वाले जे असतील तर त्यांनी 15 तारखेला सकाळी यायचंय। मित्रांनो, अशाच पद्धतीने नाशिकची पण केलं होतं त्यांनी। नाशिकचे भांडारपाल असेल, कालवा निरीक्षक असतील, CA च्या जागा असतील, पण अजूनही CA चे नाशिकचे घेतले, पण बाकी भांडारपाल असतील किंवा कालवा निरीक्षकचे बाकीचे काही पोस्ट असतील तर त्यांचे काही अपडेट जे आहेत तर ते आलेले नाही। म्हणून कागदपत्र पडताळणी झाली म्हणजे तुमची अंतिम निवड यादी आणि पुढच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव येईल असं होत नाही मित्रांनो, कारण ते फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतात। ओके, आता त्यांनी इथं काय केले, उमेदवारांची सूची जोडलेली। तर याच्यात जे काही नंबर असतील तुम्ही बघू शकता, तर ते नंबर आणि तुम्हाला तुमचे कास्ट वाईज म्हणजे भविष्यात तुम्हाला कळेल। आणि आता पुढचे जे काही गोष्टी त्यांनी दिलेली ना तर ती म्हणजे तपासणी सूची, याची तुम्हाला प्रिंट काढून जायची मित्रांनो। तुमच्या मेलला आली असेल, जे कोणी उमेदवार याच्यात सिलेक्ट झाले असेल तर त्यांना ही मेलला येते। याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागते आणि ही इथं जे कागदपत्र दिलेली जसं की ओळखपत्र यांच्यापैकी कुठलंही एकच लागतं तुम्हाला, ठीक आहे। त्याच्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र, EWS, डोमिसाईल प्रमाणपत्र, खेळाडू असेल तर खेळाडू प्रमाणपत्र, दिव्यांग आरक्षणासाठी दिव्यांगचं, अनाथांसाठी अनाथ, माजी सैनिकांसाठी माजी सैनिकांचं प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार यांचे प्रमाणपत्र तुम्हाला लागतात असेल तर, मराठी भाषा प्रमाणपत्र, पण 10वीच्या याच्यावर आणि 12वीच्या याच्यावर मराठी विषय असेल तर लागत नाही, नसेल तर तुम्हाला महाविद्यालयाच्या किंवा पदव्युत्तर संस्थेतील प्राध्यापकांनी दिलेले भाषेचे प्रमाणपत्र किंवा प्राचार्यांनी दिलेले प्रमाणपत्र लागतं। त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये ही सगळी डॉक्युमेंट्स पाहिजे। त्याच्यानंतर महत्त्वाची म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे त्या डेटच्या आधी असलं पाहिजे। ओके, तर या काही प्रतिज्ञापत्र आहेत, याची प्रिंट काढायची, हे अधिकारी ते भरतात आणि शेवटी लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला इथं पाहायला मिळतं। आणि याच्या संदर्भातल्या खूप साऱ्या अपडेट्स मित्रांनो या वेबसाईटवर येतात। पण त्यासोबतच तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर वेळोवेळी मेल चेक करत जा, कारण की मेलवर अशा पद्धतीचे अपडेट ते पाठवतात। ज्यांचे सिलेक्शन झालं असेल, ज्यांची पुढची प्रोसेस आहे तर त्यांना ते मेलवर करतात मित्रांनो। शक्यतो इथं खूप नंतरच गोष्टी येतात। ओके, तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या। त्यासोबतच तुम्ही जर पाहिलं असेल, बघा, नागपूर परिमंडळाची 10/11/2025 ला आपल्याला पुन्हा ही प्रतीक्षा यादी पाहायला मिळते यांची। कोणाची बघा, एक दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार, ही कधी आली मित्रांनो, 7/11/2025 वेबसाईटवर 10 तारखेला आली। म्हणजे याच्यामधील हे जे उमेदवार आहेत तर ते आपल्याला काय दिसतात, वेटिंग मध्ये दिसतात। वरचे जर खाली झाली तर यांची जी आहे तर ती संधी इथं येऊ शकते। त्यासोबतच तुम्ही जर इथं पाहिलं
तर पुन्हा आपल्याला नागपूर परिमंडळाची सुधारित परीक्षा यादी 6 तारखेची आणि पुन्हा एकदा 10 तारखेची त्यांनी जी आहे तर ती जाहीर केलेली आहे. इथं बाकीच्या पण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत, तर तुम्ही इथं सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या बघू शकतात. वेबसाईटवर अपडेट येतं, सोबत तुमचे मेल आयडी जे आहे तर ते चेक करत चला मित्रांनो, ते फार आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आणि त्यासोबतच TCS IBPS पॅटर्न नुसार तयारी करत असाल तर आपलं TCS एक्झाम गाईड म्हणून पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाच्या माध्यमातून आगामी परीक्षांसाठी तुम्ही नक्की तयारी करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.